भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील उमेद अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती लाखनीसमोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे। अभियानाच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपात अधिकारी तसेच कर्मचारी काम करीत आहेत। शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा काहीच फायदा न झाल्याने 3 ऑक्टोबर 2024 पासून उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना लाखनी तालुक्याच्या माध्यमातून उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्वांना शासनाच्या समकक्ष पदावर कामस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे या मागण्यांसाठी तालुक्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या उपोषण मंडपाला अविनाश ब्राह्मणकर यांनी भेट दिली असून आपल्या मागण्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत शासन दरबारी रेटून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। एवढा शब्द तुम्हाला त्या छोट्याशा याच्या माध्यमातून आम्ही संबोधन देतो। तुम्ही सर्व बहिणी एकत्रित बसल्या आणि काही सांगितलं जवळपास 34 जिल्ह्यांमध्ये हे तुमचं आंदोलन सुरू आहे आणि आतापर्यंतच्या अनुभवाने एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा जेव्हा आपण एकतेने आणि एकोप्याने रास्त मागणी रेटून धरतो तेव्हा तेव्हा आपली मागणी पूर्ण होत असते। एवढं मला या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगावंसं वाटतं। तुम्ही सगळेजण असाच खांद्याला खांदा लागून जाऊन आपल्या मागणीसाठी। नमस्कार, माझं नाव जयश्री राकेश फसाटे आहे। उमेद महाराष्ट्र राज्य संघटना यात मी भंडारा जिल्हा अध्यक्ष आहे संघटनेमध्ये आणि तालुका अध्यक्ष आहे, लाखनी तालुका अध्यक्ष आहे। तर आमच्या काही मागणी आहेत। गेली 5 वर्ष झाले आमची संघटना आहे। आम्ही बचत गट म्हणजे समूह तयार करून महिलांवर आम्ही काम करतो। तर त्याकरता आमच्या काही प्रलंबित मागण्या आहेत ज्या शासनाकडे प्रलंबित आहेत। आम्ही मागच्या वर्षी मोर्चा केलेला होता, त्याच्यामध्ये आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या त्या, पण काही मागण्या ह्या अपूर्ण आहेत। तर आम्ही जुलै महिन्यामध्ये 10 तारखेला आमच्या मागण्यांकरिता मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चा नेलेला। तर त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवसाचा आमचा मोर्चा होता, परंतु त्या मोर्चामध्ये आमच्या मागण्यांकडे शासनाने काहीही लक्ष दिलं नाही आणि आम्ही त्यानंतर आम्ही आता परत 25 तारखेपासून गावस्तरावर आमच्या महिला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये 84 लक्ष कुटुंब संख्या ही आमच्या उमेद अभियानामध्ये जुळलेले आहेत, कुटुंब जुळलेले आहेत अभियानाला आणि 55,000 कॅडर आणि 3,000 कर्मचारी या अभियानाला जुळलेले आहेत आणि काम करत आहेत। तर आमच्या मागण्यांसाठी आमची जी संघटना आहे ती 5 वर्षापासून काम करत आहे, पण आमच्या अजूनही काही मागण्या पूर्ण झालेल्या नाही। आमचे जे कर्मचारी आहेत यांना नेहमीकरता कायम करावे आणि आमची जी संघटना आहे त्याकरता ते कॅडर हे विभाग हा वेगळा करावा अशी आमची मागणी आहे, ती पूर्ण करावी शासनाने। ही एवढी आमची मागणी पूर्ण करा, बस एवढं। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।